मुंबई पुणे हायवे जाम, जबाबदारी व नियोजन कुणाचे? अडकलेल्या नागरिकांना भरपाई द्यावी. पुणे द्रुतगती मार्गावर टँकरमधून झालेल्या धोकादायक गॅस केमिकल लीकमुळे तब्बल 22 ते 24 तास संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. हा महामार्ग महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानला जातो. मात्र एका घटनेमुळे हजारो प्रवासी, महिला, लहान मुले, वृद्ध, नागरिक, रुग्ण आणि कामगार तासनतास रस्त्यावर अडकून पडले. ना पिण्याचे पाणी, ना अन्नाची सोय, ना वैद्यकीय मदत. अनेक लोक गाड्यांमध्ये अडकून मानसिक तणावात होते. काही रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत. काही प्रवासी महत्त्वाच्या कामांना मुकले. ही केवळ वाहतूक कोंडी नव्हती, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य नागरिकांवर ओढवलेली मोठी आपत्ती होती. मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन या संपूर्ण घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर फराह अनवर हुसेन शेख यांनी यावर भावना व्यक्त करत सांगितले, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर घडलेली ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. एका टँकरच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे हजारो लोकांचं आयुष्य जवळपास एक दिवस ठप्प झालं. प्रवाशांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान झालंय. ज्या प्रकारे विमानसेवा रद्द झाली किंवा बस अपघात झाला तर प्रवाशांना पर्याय दिला जातो किंवा नुकसान भरपाई मिळते, त्याचप्रमाणे या महामार्गावर अडकलेल्या सर्व नागरिकांनाही योग्य नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे. फाउंडेशनचे संचालक अनवर हुसेन शेख यांनीही प्रशासनावर कठोर टीका करत म्हटले, लोक तासनतास रस्त्यावर अडकले असताना कुठलीही ठोस मदत पोहोचली नाही, हे अत्यंत लाजिरवाणं आहे. जर एखादं विमान तांत्रिक बिघाडामुळे थांबलं, रेल्वे उशिरा झाली किंवा बसचा अपघात झाला तर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था आणि काही वेळा नुकसान भरपाई दिली जाते. मग महामार्गावर हजारो लोक अडकून राहिले असताना त्यांच्यासाठी काहीच का नाही? दोषी टँकर चालक, संबंधित कंत्राटदार आणि महामार्ग प्रशासनावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन पुढील ठोस मागण्या करतात. अशा आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पर्यायी मार्ग खुले करून वाहतूक सुरळीत करावी. महामार्गावर कायमस्वरूपी आपत्कालीन मदत केंद्रे, रुग्णवाहिका आणि मदत पथके उपलब्ध ठेवावीत. धोकादायक रसायने व गॅस वाहतुकीसाठी अत्यंत कडक सुरक्षा नियम लागू करावेत. निष्काळजीपणामुळे अडकलेल्या हजारो प्रवाशांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. ही घटना प्रशासनासाठी एक मोठा इशारा आहे. जर आज याकडे दुर्लक्ष केलं गेलं तर उद्या याहून मोठं संकट ओढवू शकतं. सामान्य नागरिकांचे जीवन आणि वेळ याची किंमत कुणालाही कमी लेखण्याचा अधिकार नाहीये. मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशन सरकार, महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाला आवाहन करत आहे की या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित प्रवाशांना न्याय द्यावा. अनवर हुसेन शेख यांची मागणी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.